आई तुळजाभवानी, जगाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे प्रणेते आणि जनक छत्रपती शाहू महाराज, जिजाऊ माँसाहेब, जिच्यामुळे आज आम्ही समस्त महिला वर्ग व्यासपीठावर येऊ शकतो, ती आमची सावित्रीमाय. खऱ्या अर्थाने हिंदू संस्कृती जतन करणाऱ्या आमच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांना मी वंदन करते. आज लोकनेते विनायकराव मेटे साहेब यांच्या 62व्या जयंतीनिमित्त आयोजित आठवणीतील मेटे साहेब या कार्यक्रमास व्यासपीठावर उपस्थित माझ्या ज्येष्ठ बंधू समान असणारे प्रमोदजी हिंदूराव, एक सनदी अधिकारी म्हणून ज्यांच्याबद्दल मला नेहमीच आदर वाटत आलेला आहे, असे सेवानिवृत्त IAS अधिकारी निर्मल कुमारजी देशमुख, ज्यांना मी लाटकर कुटुंबातील एक घटक समजते असे आमचे PY देशमुख साहेब, ज्यांना मेटे साहेबांच्या कार्यक्रमामध्ये म्हणजे मराठवाडा लोक विकास मंचचा कार्यक्रम असेल किंवा मराठा आरक्षणाची कुठलीही बैठक असेल, अगर एखादा कार्यक्रम असेल त्या कार्यक्रमामध्ये हिरिरीने सामील होताना पाहिलेले आहे, असे ते आमचे नवनाथजी घाडगे साहेब. शिवसंग्रामच्या वाटचालीपासून साहेबांसोबत असणारे, सद्यस्थितीमध्ये मराठा क्रांती मोर्चामध्ये कार्यरत असणारे आमचे सुभाष दादा, त्याचबरोबर आज जरी वाट वेगळी असली तरी एकेकाळी शिवसंग्राम मधून सुरुवात करणारे आणि आजही मेटे कुटुंबाचा अविभाज्य घटक असणारे, असं मी मानते बरं का संजय, हा ते संजय सिंघन, सुप्रसिद्ध चित्रपटाचे छावा चित्रपटाचे दिग्दर्शक श्री लक्ष्मणजी उतेकर, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित वीरेंद्रजी, पेशाने वैद्यकीय व्यावसायिक असले तरी ज्यांच्या नावावरती ओव्हेरियन ट्रान्सप्लांटचा एक जगविख्यात विक्रम नोंदवलेला आहे, असे आमच्याच कुटुंबाचे एक घटक असणारे डॉक्टर प्रवीणजी म्हात्रे, त्याचबरोबर इथे आवर्जून उपस्थित असणारे आणि मेटे साहेबांवर प्रेम करणारे मीरा भाईंदर परिसरातील नगरसेवक माझे ज्येष्ठ बंधू भोसलेजी, मेटे कुटुंबाचा एक अविभाज्य घटक असणारे, म्हणजे अविभाज्य घटक मी म्हणते ते रक्ताच्या नात्याने म्हणते ते आमचे अनिलजी, ते जरी सेवानिवृत्त उच्चपदस्थ अधिकारी असले तरी ते आमच्या कुटुंबाचा एक घटकच आहेत. त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित शेखर पवार, आमचे चिरंजीव, उपस्थित सर्व मान्यवर, आज या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असणारा उदय आहेर, त्याचबरोबर आमचे राजनजी, पेशाने पत्रकार असले तरी आम्ही मेटे कुटुंबातलीच आहोत असे समजतो असे आमचे दिलीपजी सपाटे, त्याचबरोबर माझ्या माहेरची शिदोरी घेऊन येणारे आमचे डोंगरकड्याचे अडकेनेजी. मी या सगळ्यांचा नामोल्लेख का करते आहे की मेटे साहेबांचा कर्तृत्वाचा परीघ हा फक्त एका जिल्ह्यापुरता किंवा एका विशिष्ट घटकापुरता नव्हता. मला वाटतं माझ्या आधी बोलत असताना आप्पाच बोलले की एकाच वेळी वेगवेगळ्या भूमिका साहेब पार पाडायचे, कदाचित मलाही कळले नसतील. अगदी बरोबर बोलत आप्पा. काल एका मीडियाच्या लोकांनी माझी मुलाखत घेतली, त्याच्यात त्यांनी विचारलं की तुम्ही साहेबांचं वर्णन कसं कराल. मी सांगितलं की एकाच वेळी विविध भूमिका लिलया पार पाडणारी व्यक्ती कोण असेल तर ते लोकनेते विनायकराव मेटे. त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आज आपण इथे उपस्थित आहात. आणि मला खरं तर म्हणजे इथे उपस्थित माझ्या सगळ्या माता भगिनींचे आवर्जून आभार मानायचे आहेत. एवढ्याच मोठ्या संख्येने या हॉलच्या खाली आसन व्यवस्था करणे भाग पडल्यामुळे तिथे बसलेल्या माझ्या माता भगिनींचे मला आभार मानायचे आहेत.
इथे उपस्थित प्रत्येक माता भगिनी आमच्या कुटुंबाशी जोडलेली गेलेली आहे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे. जे मला आश्चर्याचा धक्का बसला, मी तिथे बसून पाहत होते आमच्या सुंदर मस्किनची सुती, जिचं बाळ अवघ्या काही महिन्यांचं आहे, ती बाळाला असं घेऊन हॉलमध्ये येताना मला दिसली. हे कशाचं प्रतीक आहे? आणि मला वाटतं हे प्रमोदजींनी जे म्हटलं होतं ना की साहेबांवरची अविरत निष्ठा, ही निष्ठा जी आधुनिक काळात दुर्मिळ झालेली आहे, त्या निष्ठेचं हे प्रतीक आहे. आणि ते नाणं खणखणीत आज तुम्ही वाजून दाखवलं. आय एम प्राऊड ऑफ यू. पुढे जात असताना अनेक गोष्टींचा कठोरपणे सामना करावा लागतो, पण पुन्हा पुन्हा मोह कशाचा पडतो? तर मोह मला पडतो तुमच्या ह्या सगळ्यांचा मेटे साहेबांवर असणाऱ्या निष्ठेचा. अनेक जण सांगतात की हल्लीच्या काळामध्ये ही निष्ठा पाहायला मिळत नाही. मी सांगेन, या आणि शिवसंग्रामला पहा, आणि विशेषतः मेटे साहेबांच्या पश्चात असणाऱ्या शिवसंग्रामला पहा, मग तुम्हाला कळेल निष्ठा काय चीज असते ती. अरे तुमच्या पुढे काय आहे? तुमच्या पुढे सगळं अंधकारलेलं भवितव्य आहे. माझं उन्हपुरं 1.5-2 वर्षाचं हे आयुष्य आहे शिवसंग्राम मधलं. मला माहित नाही तुम्हाला माझ्यावर विश्वास का ठेवावा असा वाटला, पण तुम्ही सलाम करते तुमच्या त्या धैर्याला, ज्याचा आदर राखून. देशमुख साहेब, तुम्हालाही माहिती आहे सनदी सेवेचा मोह एवढ्या लवकर सुटत नाही, परंतु मी निलया तो मोह बाजूला सारला. त्याला कारणीभूत ठरली ह्या सगळ्या लोकांची असणारी मेटे साहेबांवरची निष्ठा. मी पुन्हा पुन्हा त्या निष्ठेचा उल्लेख करते, आणि जेव्हा मी तुमच्या पुढे आज आठवणीतील मेटे साहेब बोलण्यासाठी उभी राहते, तेव्हा निश्चितच मी त्यांची एक पत्नी म्हणून मी त्यांच्या भूमिकेचं मूल्यमापन करत नाही, तर माझ्या नजरेला भावलेला एक व्यक्ती म्हणून मी त्यांचं मूल्यमापन करते. खरं तर पती म्हणून ते फार माझ्या कमी वाट्याला आले. मी सकाळी माझ्या मुलाला विचारलं की तू आज बोलशील का? तो आता हल्ली छान मराठी बोलू लागलाय, म्हणून मी त्याला विचारलं की तू बोलशील का? तर तो म्हणाला की एकतर माझ्याकडे त्यांच्या आठवणीच इतक्या कमी आहेत, आणि आहेत त्या इतक्या वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत, तर मी काय बोलू? त्यामुळे आज आमच्या नजरेतून हा लोकनेता कसा होता हे उलगडून सांगण्यासाठी मी आज इथं आपल्या समोर उभी आहे. देशमुख साहेब, आपल्याला कदाचित माहिती नसेल, अनेक त्यांच्या जे माइलस्टोन ठरलेल्या गोष्टी आहेत ना, त्याचा बॅकबोन मी होते. मी माझी स्वतःची स्तुती म्हणून सांगत नाही, सगळ्याला माहिती आहे. तासनतास अभ्यास करून त्यांच्या प्रत्येक ड्राफ्ट मध्ये मी सामील असलेली आहे. मी मराठा आरक्षणावरती गेल्या 1.5-2 वर्षामध्ये जे काही बोलू शकले ना, त्याला कारणीभूत होता माझा गेल्या अनेक वर्षांचा साहेबांच्या बरोबरीने केलेला अभ्यास. आमचं गाडं इंग्रजी पाशी अडायचं बरं का, त्याच्यामुळे मग ते माझ्या पुढे बाड सरकवलं जायचं की हे वाच आणि मला सांग. मग ती मुलांचा एकाच वेळेला संध्याकाळी अभ्यास पण घ्यायचा असायचा, आणि माझ्या पुढ्यात काहीतरी हे असायचं. मुलं मला म्हणायचे की ते तू कशाला करते आहेस, ते डॅडचं आहे ना, ते डॅडलाच करू देत. परंतु नाही, त्या काळात मला त्यांना ते समजावून सांगता यायचं नाही, पण मी ते करायची. आज आपण अचूक बोललात की जेव्हा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती एक चळवळ उभी राहते आहे, समाजाच्या पदरात काहीतरी दान पाडून घ्यायचं आहे, काहीतरी म्हणण्यापेक्षा मी म्हणेन की जे चिरकाळ टिकणारा असेल ते दान पाडून घ्यायचं आहे, अशा वेळेस मेटे साहेबांचं नसणं. मग मला आठवतात मेटे साहेबांनी जागवलेल्या अनेक रात्री. दुसऱ्या दिवशी हायकोर्टात हिअरिंग असायची, त्याच्या आधी स्पेशल काउन्सिल म्हणून विजयसिंह थोरात साहेबांना उभा करण्याची धडपड. मग ते थोरात साहेबांकडे जात असताना काय ड्राफ्ट घेऊन जायचं आहे, मग त्याच्यासाठी स्वतः अभ्यास करणं, ते त्यांच्याकडे ते घेऊन जाणं, त्याच्यानंतर मग ऍडव्होकेट जनरलकडे जाणं, त्या सगळ्यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जाणं. हे सगळं कशासाठी करत होते हो मेटे साहेब? निश्चितच त्यांचा स्वतःचा वैयक्तिक काही त्यात स्वार्थ नव्हता. ज्या जातीत जन्मलो त्या जातीला न्याय देता यावा एवढी त्यांची ती माफक भूमिका होती. आणि मला वाटतं या त्यांच्या भूमिकेचं बाळकडू त्यांना कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्याकडून मिळालं. इथे मी एक गोष्ट आवर्जून सांगेन, म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये मीच काय अनेक जणांनी हे अनुभवलंय की मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरती बोलत असताना मेटे साहेबांचा आवर्जून उल्लेख टाळायचा.
त्यांचा फोटो समोर येणार नाही याची दक्षता घ्यायची। अरे याच्याने काय एखाद्या माणसाचं कर्तृत्व तुम्हाला मिटवता येतं का? इतिहासात त्याच्या पाऊल पुन्हा कायम राहत असतात। आणि मग त्याच पार्श्वभूमीवरती मला आठवतं मेटे साहेबांनी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्यावरच्या विशेष टपाल तिकिटाचं केलेलं अनावरण, की महाराष्ट्रातली एकमेव घटना आहे टपाल तिकीट त्यांच्यावरती निघतंय। मला वाटतं दिलीपरावजी तुम्ही त्याचे साक्षीदार आहात। महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये साहेबांनी हा सोहळा घडवून आणला। सन्मानाने पाटील कुटुंबियांना आमंत्रित करून त्यांना त्या सोहळ्याचं याची देही याची डोळा ते सुख अनुभवता आलं। कार्यकर्त्यांना मोठा करणारा हा माणूस जरूर होता, परंतु त्याच बरोबर समाजासाठी, मग तिथे जातीचा विषय नाही, मी समाज इन ब्रॉड टर्म बोलते आहे, समाजासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा यथोचित सन्मान झाला पाहिजे, ते समाजाच्या पुढे आलं पाहिजे याची जातीने दक्षता घेणारा असा हा अवलिया नेता। नेते अनेक असतात हो, होतीलही, यापूर्वी झाले असतील, यानंतरही होतील, साहेबांपेक्षा काकणभर सरसही होतील, परंतु असा लोकनेता होण्याचं भाग्य म्हणजे ज्याच्या मृत्यू पश्चात 2-3 वर्षांनंतरही सगळ्यांना तेवढंच प्रेम वाटावं, माझ्या एका फोनवर यावंसं वाटावं, असे आमचे निर्मल कुमारजी असतील, गाडगे साहेब असतील, हे काय सांगतं? हा माझा फोन किंवा माझ्या भावना नाहीये, या सगळ्यांच्या तुमच्या ह्या साहेबांप्रती असणाऱ्या भावना आहेत, त्याला निमित्त मात्र ठरते। आणि पुन्हा पुन्हा मग स्वतःला एक प्रश्न विचारावा असा वाटतो की ज्या अविरत विश्वासाने ही धुरा तुम्ही माझ्या खांद्यावर दिलेली आहे ती पेलण्यासाठी मी खरोखरच समर्थ आहे का? मला स्वतःला प्रश्न विचारण्याची एक वाईट सवय आहे आणि त्या प्रश्नांमधनं मला बऱ्याचदा उत्तरं मिळतातही मिळतही नाहीत। गेले 2-2.5 वर्षांचा इतका वेदनादायी प्रवास आहे, म्हणजे जेव्हा आम्ही जयंती म्हणतो तेव्हा जयंती म्हणणं हे इतरांसाठी साधं सरळ असू शकतं, परंतु एका पत्नीला ती जयंती म्हणत असताना काय वेदना होतात हे माझ्या माता भगिनींना कळत असेल, आणि ते दुर्दैव माझ्या वाट्याला यावं हे तर अजूनही त्यापेक्षा वाईट आहे। परंतु साहेबांचा संघर्ष अतिशय जवळून अनुभवलेला असल्यामुळे आणि एक आमच्या दोघांमधला समान धागा होता की कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानण्याचा स्वभाव, आणि कदाचित त्या समान धाग्यामुळे आमची नौका, आम्ही जरी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलो तरी आमची नौका सुरळीतपणे ती काठाला लागली, ती पैरतीला लागली नाही असं मी म्हणणार नाही। नियतीने जे दान फेकलं ते विपरीत असलं तरी मला ते माझ्या पदरात झेलावं लागलं, आणि म्हणून गेली अनेक वर्ष साहेबांनी ज्या गोष्टी केल्या होत्या, म्हणजे इथे मी आवर्जून सांगेन की जेव्हा साहेबांच्या लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये शिरूर कासार येथे सर्वाधिक कमी मुलींचा जन्मदर आहे, तेव्हा साहेबांनी ठरवलं की आपण तिथे अजित बालिका योजना सुरू करायची। साहेब त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत होते, माननीय अजितदादा पवारांवरती त्यांचं नितांत प्रेम, आणि दादांच्या त्या प्रेमापोटी साहेबांनी ती दादांच्या नावाने ती योजना सुरू केली। तुमच्यापैकी अनेकांना माहिती नसेल, त्या दिवशी साहेबांच्या वडिलांचं वर्ष श्राद्ध होतं। मला वाटलं आज तरी हे घरी थांबतील, ती जबाबदारी त्यांनी माझ्या खांद्यावरती टाकली। मला सांगितलं ते लवकर तू नैवेद्याचं करायचंयस आणि तू शिरूरला यायचंयस। साहेब निघून गेले। त्यांचं वडिलांवर प्रेम नव्हतं का? हो, जरूर होतं, परंतु त्याही पेक्षा त्यांना मोल कशाचं जास्त वाटलं तर त्या समाजाचं मोल वाटलं, आणि म्हणून साहेब वडिलांचं वर्ष श्राद्ध असतानाही शिरूर कासारला पोहोचले, मागून सगळं आवरून मी तिथे पोहोचले। ही योजना अनेक वर्ष साहेबांनी चालवली, त्याच्या परिणाम स्वरूपी इथे बसलेल्या पत्रकार महोदयांना मला हे आवर्जून सांगायचंय की त्याच्या परिणाम स्वरूपी शिरूर कासार मध्ये मुलींचा जन्मदर वाढलेला महाराष्ट्राने अनुभवलाय। हे काय सांगतं? हे सांगतं त्या समाजाप्रती असणारी आस्था, ती तळमळ, आणि हे करत
असताना निर्मल कुमार देशमुख साहेब म्हणाले त्याप्रमाणे खिसा सदैव फाटकाच होता, परंतु त्या फाटक्या खिशाची कधीच तमा बाळगली नाही. त्या खिशात हात घालत असताना त्यांना ती खात्री होती की माझा खिसा जरी फाटलेला असला तरी वरून माझ्या ओंजळीमध्ये भरभरून दान पडणार आहे. आणि हे तुमच्यासारख्या अनेकांनी ती गेली अनेक वर्ष ते पेललं आणि म्हणून कदाचित या समाजोपयोगी उपक्रमांना साहेब सामोरं जाऊ शकले. परंतु हे करण्यासाठी सुद्धा जेवढी दानत लागते तेवढंच धाडसही लागतं आणि हा अवलिया नेता ते धाडस करू धजत होता. हे साहस येतं कुठून अंगामध्ये? जेव्हा प्रत्येकाला माहिती असतं मी जे करतोय ते अतिशय बरोबर आहे, तेव्हाच ते धाडस येतं. आणि म्हणून प्रसंगी टीकाकारांची तमा न बाळगता 2008-9 मध्ये पूर्ण महाराष्ट्रभर, आज मला वाईट वाटतं, खरं तर आपण कार्यक्रमाच्या सुरुवातीस आपण विजयसिंह महाडिकांना श्रद्धांजली पण अर्पण करायला पाहिजे होती. आपलं ते चुकलं. आपण कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना ती श्रद्धांजली अर्पण करू. अशा मराठ्यांसाठी काम करणाऱ्या सगळ्या संघटनांना, सगळ्या मातब्बरांना सोबत घेऊन साहेबांनी ही महाराष्ट्रभर यात्रा काढली होती. दुर्दैव आपलं की त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांना पाय उतार व्हावं लागलं, अन्यथा त्याच काळामध्ये भरीव काही मराठ्यांच्या पदरात पडलं असतं आणि आज तुम्हाला वन फिरायची वेळ आली नसती. देता का हो, देता का हो, अरे मागताय का तुम्ही त्याचा तर विचार करा, मग तुम्हाला देता का म्हणायची ती पात्रता यावी लागते. तुम्ही एखादी मागणी पदरात पाडून घ्यायची असेल तर ती किती कायदेशीर असावी, किती अचूक असावी, किती योग्य असावी याचा पुरेसा अभ्यास करून ती मागणी मांडत होते. आणि म्हणून त्या मागणीला मिळालेलं 2 वेळचं यश देखील या महाराष्ट्राने अनुभवलेलं आहे. आणि याकरता त्या वेळच्या सरकारांचा आपल्याला आभारही मानलं पाहिजे. एकाच वेळेला जातीसाठी काम करत असताना त्यांच्यावरती शिक्का जरी मराठ्यांचा नेता असा बसलेला असला तरी एकाच वेळी 18 पगड जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणारा हा नेता, खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आचरणात आणणारा हा लोकनेता. नुसतं व्यासपीठावरून बोलण्यासाठी नाही, आधी केले आणि मग सांगितले, असंच त्यांचं आजवरचं वर्तन राहिलेलं आहे. आमच्या लग्नानंतर शेगावचं एक मोठं अधिवेशन पार पडलं शिवसंग्रामचं. उदय तुम्हाला आठवत असेल, त्यावेळच्या अधिवेशनात काय मागणी होती तुमची प्रमुख? शेतकरी शेतमजुरांना पेन्शन मिळावी. ज्या वेळेस कर्ज माफीचा म कुणी उच्चारत नव्हतं, शेतकऱ्यांना शेतमजुरांना पेन्शन मिळावी असा विषय देखील दूरपर्यंत कुणाच्या मनामध्ये नव्हता, त्यावेळेला हा विषय मांडणारा हा किती दूरदृष्टी असणारा नेता होता. आज आम्ही त्यांचा उल्लेख टाळणार असू तरी त्यांचं कर्तृत्व लपत नाही. आणि उल्लेख टाळण्याने कुणाचं कर्तृत्व आपल्याला पुसून देखील टाकता येत नाही. एखाद्याचं कर्तृत्व आपल्याला पुसून टाकायचं असेल तर आपलं कर्तृत्व त्यापेक्षा कैक पटीने मोठं करावं लागतं. आणि याचंच भान दुर्दैवाने आज काही जणांना राहिलेलं नाही. आणि ही बोलण्याची वेळ देखील व्यासपीठावरून येते, ही तर त्याही पेक्षा मोठी खंत आहे. आणि मला असं वाटतं की हाच फंद फितुरीचा शाप जो गेली अनेक शतक आपल्याला लाभलेला आहे, तो आजही आपली पाठ सोडायला तयार नाही. यातून नुकसान कुणाचं होतंय? नुकसान होतं ह्या सर्वसामान्यांचं, या विस्थापितांचं. या विस्थापितांच्या मुद्द्यावर मला वाटतं नारायणदादा प्रास्ताविकामध्ये आपल्या बोलले की विस्थापितांना संधी देणारा हा नेता होता. अगदी बरोबर आहे. जे मला चांगलं आठवतंय, बीड जिल्हा परिषदेमध्ये जे शिवसंग्रामचे सदस्य निवडून आले, ज्यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडली, पंचायत समितीची सभापती पदाची ज्यांची माळ पडली, आहे का मनीषा आज इथं? सर असतील, हा ठीक आहे. हे कोण होते? ज्यांच्या गळ्यात उपाध्यक्ष पदाची माळ पडली, आज ते कदाचित प्रस्थापित असतील, ते समजत असतील स्वतःला प्रस्थापित, पण एकेकाळी तेही विस्थापित होते आणि साहेबांमुळे ते त्या पदापर्यंत जाऊ शकले होते. हे कुणी जरी नाकारत असलं तरी हा इतिहास सगळ्यांना माहिती आहे.
आणि हा विस्थापितांसाठी झटणारा नेता कोण माझ्या जवळ येतोय, त्याचं उपयोगिता मूल्य माझ्यासाठी काय आहे, ते टिपिकल इलेक्शन टाइप मटेरियल आहे किंवा नाही याचा विचार न करता त्याला ताकद देणारा हा नेता, आणि असे नेते मला वाटतं अभावाने पाहायला मिळतात अशा या काळामध्ये, तर ते दुर्मिळ झालेले आहेत. मग इतक्या सगळ्या चांगल्या गुणांचा समुच्चय असणारी व्यक्ती जवळपास 5 टर्म विधान परिषदेवरती सदस्य राहते आणि नेहमीच त्यांना मंत्रीपद हुलकावणी देतं. ही खंत साहेबांच्या मनामध्ये शेवटपर्यंत होती. परंतु मंत्रिपदाने हुलकावणी दिली म्हणून स्वस्थ बसणाराही हा नेता नव्हता. कसलीही कटुता न बाळगता एखाद्यावर प्रेम करायचं ठरवलं की ते किती करावं, कसं करावं आणि किती भरभरून करावं याचं मूर्तिमंत उदाहरण कोण असेल तर मी म्हणते लोकनेते विनायकराव मेटे. मी त्यांच्या एखाद्या पक्षातील वाटचालीबद्दल बोलावं एवढी माझी राजकीय प्रगल्भता नाही, परंतु जे काही मी अनुभवलं पाहिलं त्याच्यातून एक लक्षात आलं की ज्या ज्या काळामध्ये जी जी भूमिका त्यांच्या वाट्याला आली ती त्यांनी तितक्याच समरसतेने तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडली आणि त्याचे त्या त्या काळामध्ये त्या त्या पक्षांना फायदे आणि लाभ देखील झालेले आहेत. मग या वेळेला त्यांनी त्यांच्या वैयक्तिक लाभाचा कुठेही विचार केला नाही. इथे आमच्या बंडू सारखे काही कार्यकर्ते बसलेले ते मला वारंवार फोन करून सांगायचे की सांग ना एकदा साहेबांना कधीतरी स्वतःचा विचार करा, आपल्या पदरात काही पडत नाहीये, आपण काहीतरी वेगळा विचार करूया. असं सर्वसामान्य नाही वाटायचं, परंतु साहेब त्या प्रत्येकाला चूच करून सांगायची की अरे समाजाच्या मागण्यांना न्याय कुणी दिलाय, जर समाजाच्या मागण्यांना न्याय मिळत असेल तर आपल्या वैयक्तिक मागण्या काय मांडायच्या, आपल्या किती त्याच्या पुढे क्षुल्लक मागण्या आहेत असं समजावून सांगणारा आणि प्रसंगी कार्यकर्त्यांच्या मनातली ती कटुता दूर करणाराही हा नेता. हल्ली कटुतेचं बीज जाणीवपूर्वक पेरलं जातं, ते वाढेल कसं हे मी आवर्जून बोलते आहे. व्यासपीठावरच्या माझ्या सगळ्या मान्यवरांना माझं हे नम्र आव्हानही आहे की या निमित्ताने या बाबीकडे आपल्याला गांभीर्याने पाहण्याची वेळ पण आलेली आहे की ही कटुता जी टाळता येऊ शकते ती हेतू पुरस्पर वाढवण्याचं काम कोण करतंय, का करतंय आणि याच्यातून नुकसान देखील कुणाचं होतंय. मराठा आरक्षणाचा सातत्याने पुरस्कार केला त्यांनी, परंतु हे करत असताना गावकुसामध्ये खेड्याखेड्यातील मनामध्ये जातीय विकार कधीही निर्माण होऊ दिला नाही, किंबहुना तो होऊ नये याची पावलोपावली त्यांनी दक्षता घेतली. हे तुम्ही त्या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये सामील असणाऱ्या अनेकांनी अनुभवलेलं आहे. मग एवढं सगळं असताना एखादी व्यक्ती आपल्यातून निघून जाते, त्यांच्या 1% जरी नाही तरी काही प्रमाणात तरी आपण त्यांचं काही देणं लागतो असं मानणारी मी आहे. मी त्यांची पत्नी आहे म्हणून बोलत नाही, एक समाजाचा घटक म्हणून मी बोलते की कुणीतरी चांगुलपणाचं बीज रोवलं असेल तर त्याचं रोपटं करण्याची जबाबदारी देखील आपली असते आणि ते जर आपण करणार नसू तर आपल्या इतके कर्मदारिद्र्य आपणच असतो आणि ते कर्मदारिद्र्य शिवसंग्रामच्या वाट्याला येऊ नये म्हणून आज ही ज्योती विनायक मेटे तुमच्या समोर उभी आहे. तिला काय मिळवायचं आहे, बाकी काय राहिलंय माझ्याकडे मिळवण्यासारखं किंवा गमावण्यासारखंही माझ्याकडे काही राहिलं नाही. जे होतं ते आम्ही 14 ऑगस्ट 2022 ला उधळून दिलंय. साहेबांची जी भूमिका होती विस्थापितांना न्याय देण्याची, माफ करा मला, तीच भूमिका 2022 पासून आम्ही अविरत घेऊन पुढे जातोय. माझ्या मागे चेले चपाटे फिरावेत म्हणून
प्रसंगी त्यांनी व्यसनी झालं तरी चालेल, परंतु माझ्या मागचा ओघ कायम राहावा असे म्हणणारे आणि त्यानुसारच वर्तन करणारे समाजामध्ये शेकडो असताना या तरुणाईने व्यसनापासून परावृत्त व्हावं म्हणून 31 डिसेंबरला दरवर्षी आवर्जून व्यसनमुक्तीचा भव्य दिव्य कार्यक्रम घेणारे मेटे साहेबही महाराष्ट्राने अनुभवलेले आहेत. आज कार्यक्रमाला उशीर होत असल्यामुळे मानसीताई निघून गेल्या, परंतु दरवर्षाचा कार्यक्रम या मानसीताईंच्या मदतीने आपण बीडमध्ये घ्यायचो. तोच कार्यक्रम त्यात खंड पडू नये म्हणून 2022 पासून छोट्या प्रमाणात का होईना बीडमध्ये आम्ही चालू ठेवलाय. साहेब गेले ऑगस्ट मध्ये आणि मी जेव्हा डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शिवसंग्रामच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे, तेव्हा या सगळ्यांना आश्चर्य वाटलं. ते परत परत मला विचारत होते की तू ठाम आहेस का हा कार्यक्रम घेण्यावरती. मी फडणवीस साहेबांना विनंती केली की साहेब मला हा कार्यक्रम घ्यायचा आहे आणि आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी आमची विनंती आहे. अवघ्या 1.5 आठवड्यामध्ये आम्ही हा कार्यक्रम घेतला आणि हा मोठ्या प्रमाणावरती यशस्वी केला. हा कार्यक्रम घेत असताना माझा किंवा शिवसंग्रामचा त्याच्यामध्ये काही वैयक्तिक स्वार्थ असण्याचं कारणच नव्हतं. प्रसिद्धी लोलुपता तर मुळीच नव्हती. माझ्यातली एक आई मला हे सांगत होती की ही गोष्ट करण्यासाठी तुला पुढाकार घ्यावा लागेल. शेकडो युवकांना जर तुला परावृत्त करता येत असेल तर ते तुझ्यातल्या एका आईचं यश असेल. आणि माझ्या अशा शेकडो माता भगिनी असतील की ज्यांना त्यांच्या मुलांनी असं व्यसन करू नये वाटतं, तर त्याची सुरुवात आपण करावी. म्हणजे बघा, ऑगस्ट ते डिसेंबर कालावधी किती कमी होता, परंतु तरी देखील एका चांगल्या समाजोपयोगी उपक्रमासाठी आम्ही सगळे उभे राहिलो. आणि हे करत असताना कुणीतरी यापूर्वीच बोललं की कुठल्याही गोष्टीचं भांडवल न करता आज आम्ही काम करतोय. हे करत असताना कुठेही आम्ही सांगितलं नाही की आम्ही हे करतोय. आणि दुर्दैव असं आहे की हल्ली बोलणाऱ्याचं ती म्हण आहे ना, बोलणाऱ्याचं काय विकतं आणि न बोलणाऱ्याचं काय विकत नाही, तशी आमची गत झालेली आहे. परंतु साहेबांचा वसा आणि वारसा चालवतो असं म्हणणं आणि ते प्रत्यक्ष करणं याच्यामध्ये महदंतर असतं. आणि गेली काही वर्ष आम्ही ते करतोय हे ठामपणे मी तुमच्या साक्षीने अवघ्या महाराष्ट्राला सांगते. ज्या अजित बालिकेचा उल्लेख झाला त्याच योजनेच्या धर्तीवरती आम्ही एप्रिल 2025 पासून म्हणजे साहेबांचं जन्मगाव असणाऱ्या राजेगावात एक योजना सुरू केली. आणि त्याच्यामध्ये आम्ही असं ठरवलं की राजेगाव ग्रामपंचायतीमध्ये एप्रिल 2025 पासून ते जोपर्यंत पुढची ग्रामपंचायत आमचा हा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत तिथे जन्म घेणाऱ्या मुलींच्या नावाने 5,000 आम्ही फिक्स डिपॉझिट करणार आहोत. आणि याचा पहिला धनादेश मी राजेगावच्या सरपंचांच्या हाती सुपूर्द केला. कशासाठी हो? हे सगळं करायचं कशासाठी? मी जे म्हटलं की मला स्वतःला प्रश्न विचारण्याची सवय आहे. इथे मी मंत्रालयात असताना माझ्या ज्यांनी सचिव म्हणून काम केलेलं त्या इथे उपस्थित आहेत, कल्पना पाटील, त्या सांगतील की मला प्रश्न विचारायची किती सवय होती. आणि त्या सवयपोटी कधी कधी चांगली कामं देखील आपल्या हातून घडू शकतात, घडून जातात. याला मला वाटतं हे ज्येष्ठ सनदी अधिकारी देखील सहमत होतील. त्यामुळे असे असंख्य प्रश्न मनामध्ये घेऊन जेव्हा शिवसंग्रामची धुरा आम्ही सांभाळतो तेव्हा आम्हाला हेही सांगायचं आहे तुम्हा सगळ्यांना, इथे जमलेल्या प्रत्येक मावळ्यांना मला हे सांगायचं आहे की तुमच्या पुढ्यात काही नसताना तुम्ही गेली 2-2.5 वर्ष उभे राहण्याची उमेद दाखवलेली आहे. तिला मनापासून मी सलाम करते. मी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला काही जणांशी सहज म्हणजे अनौपचारिक गप्पांमध्ये एक मुद्दा बोलले की आपण समाजामध्ये अनेक दानशूर पाहतो. दान कोण करतं? ज्याचं पोट भरलेलं आहे तो दान करतो.
अहो इथे माझ्याच पुढ्यात शिळी चतकोर आहे, मी काय तुमच्या पदरामध्ये दान देणार आहे, पण ते माझ्या शिळ्या चतकोरीला पाहत पाहत तुम्ही आज माझ्यासोबत उभे आहात, याचाही मला खूप अभिमान आहे. आणि हेच आपलं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. शिवसंग्रामच्या मावळ्यांनो, खचून जाऊ नका. या बलस्थानाला समोर ठेवूनच आपल्याला पुढची 5-25 वर्ष जी साहेबांना स्वतःसाठी अपेक्षित होती ती 5-25 वर्ष आपल्याला मिळवायची आहे. आम्ही कुणाकडनं कोणते आशीर्वाद मागत नाही आहोत. मगाशी माझ्या अगोदर बोलत असताना आमच्या प्रदेश उपाध्यक्षांनी सांगितलं की आम्ही महायुतीचा घटक आहोत. जसं साहेबांचा उल्लेख येतो, साहेबांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीमध्ये म्हणजे राष्ट्रवादीमध्ये जेव्हा त्यांनी महाराष्ट्र विकास पार्टी विलीन केली तेव्हापासूनची त्यांची राष्ट्रवादीतली कारकीर्द आणि त्यानंतर त्यांची महायुती सोबतची कारकीर्द, कुणाचा तरी आश्वासक हात पाठीवर लाभला, पाठबळ लाभलं म्हणून अनेक चांगल्या गोष्टी घडताना या महाराष्ट्राने पाहिल्या, अनुभवल्या आणि आज तीच उमेद आम्ही आमच्यामध्ये घेऊन आहोत. मग प्रश्न येतो, आमच्या पाठीवर कोणी हात ठेवणार आहे का? आणि तो ठेवावा म्हणून आजीजी करण्याचंही काही कारण नाही. आपण आपल्यामध्ये तेवढी क्षमता बाळगून आहोत याची खात्री ठेवा, तो दिवस आल्याशिवाय राहणार नाही. मी आज सकाळी खूप लवकर हॉलवर आले होते. इथली सगळी व्यवस्थापन दुपारी जेव्हा मी घरी जायला निघाले तेव्हा आपल्यातला एक तरुण कार्यकर्ता इथेच बसलेला, तर मी त्याचं नाव नाही सांगणार, तो मला समोर आला आणि त्याने मला विचारलं की, तो मला आई म्हणतो, त्याच्याच भाषेत सांगते मी तुम्हाला, त्याच्याच शब्दात सांगते की आई, जिल्हा परिषद पंचायत समित्यांचं काय, नगरपालिकांचं काय? मी त्याला म्हटलं बाकीचं सोड, तुझ्या जिल्ह्यात तुझं काय तू ते सांग. तर तो म्हणाला मला लढायचंय. मला माहिती आहे त्याच्या भागातून तिथे नगरसेवक कोण आहेत ते. मी त्याला म्हटलं आता तुझे नगरसेवक इथे आहेत, संभाव्य उमेदवार कोण कोण असू शकतात, त्याच्यात तू टिकशील का, तुझी कितपत तयारी आहे? बघा त्याचं पहिलं वाक्य काय होतं, आई साहेबांसाठी काही पण. मला जर निवडून येता येत नसेल तर कुणाला तरी पाडायला मी समर्थ आहे आणि ते मी करणारच. आणि मला वाटतं दिस इज द स्पिरिट. साहेब आपण मगाशी मराठा काय याच्याबद्दल बोललात, मला वाटते ही विजिगीषू वृत्ती जी आहे ती मराठा आहे, ती जात नव्हे. दिस इज द स्पिरिट. आणि म्हणूनच आपण ते गीत गातो ना, वेळात वीर मराठे दौडले सात. ही वृत्ती आज तुमच्यामध्ये कायम आहे, याचा मला एक पत्नी म्हणून अभिमान वाटतो, कारण तुमच्यामध्ये या बीजाचं रोपण विनायक मेटेंनी केलेलं आहे. तुमचे स्वतःचे प्रयत्न त्याला कारणीभूत असतील, परंतु ते बीज तुमच्यामध्ये विनायक मेटेंनी रोवलेलं आहे. आज वेगळी वाट असताना देखील उदयला इथं यावंसं वाटतं, राजनजीला इथं यावंसं वाटतं. हे काय सांगतं? गेली काही वर्ष शिवसंग्राम मध्ये कार्यरत नसणारे आमचे ठाण्याचे पहिले जिल्हाध्यक्ष आज इथे येऊन बसतात, पूर्ण वेळ येतात. मी त्यांना सांगितलं की तुम्ही लवकर यायचं आहे, येऊन बसतात, काय करायचं आहे, काय योगदान द्यायचं आहे विचारतात. अल्पावधीमध्ये साहेबांवरती पुस्तक काढावं असं वाटतं, असा आमचा तो प्रकाश खैरे. हे काय सांगतं? आहे का हे भांडवल? प्रमोद भाऊ, आहे का हे भांडवल? कुणाकडे सांगा ना. सत्ता असताना हे सगळ्यांकडे भांडवल असतं. आज आमच्याकडे काही नाही तरी आमच्याकडे हे प्रचंड मोठं भांडवल आहे. आणि एक सहकार विभागातला अधिकारी म्हणून मला कायम बॅलन्स शीट पाहण्याची सवय आहे. बॅलन्स शीटला आम्ही नेहमी असेट्सला काय ते बघतो, लायबिलिटीज वरती आम्ही नजर टाकत नाही, आधी असेट्स बघतो. आणि मला म्हणते दिस इज द असेट विच नो वन हॅज इन महाराष्ट्र. त्यामुळे स्वतःचा अभिमान बाळगा आणि याच अभिमानाच्या जोरावरती कुणाच्या उंबऱ्याचे जोडे न झिजवण्याची मानसिकता सुद्धा ठेवा. ही ज्योती मेटे समर्थ आहे शिवसंग्रामला न्याय देण्यासाठी. कुठल्याही गोष्टी मागून मिळत नसतात. स्वतःला खंबीर बनवा, स्वतःला तेवढंच क्षमतावान बनवा, मग बघा तुमच्या पदरामध्ये नियतीच काय दान टाकते ते.
ज्या नियतीने आपल्या पदरातलं दान हिरावून टाकलंय ना, त्या नियतीला आपल्या पदरात दान टाकायला भाग पाडूया आपण. मला त्या पदाधिकाऱ्यांनी आजच्या पूर्ण दिवसाचं सार दिलं. म्हणजे मी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत एवढा विचार केला नव्हता, तेवढं जे एका ओळीत तो बोलून गेला. आणि त्याच्यानंतर मी ठरवलं की सन्मानाने कुणी सोबत घेणार असेल तर जाऊ, नसेल तर आम्ही पराभूत करण्यासाठी देखील पण मैदानात पाय रोवून उभे राहू. तुम्ही सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आला तिथे. आज तुमच्या प्रत्येकाच्या मनामध्ये साहेबांची एक विशिष्ट आठवण आहे. एक नाही, अशा असंख्य आठवणी आहेत. या सगळ्यामध्ये सगळ्यांची एक कॉमन आठवण आहे, साहेबांनी प्रेमाने आपुलकीने तुमच्या पाठीवर ठेवलेला हात. आणि आज असे शेकडो नव्हे हजारो हात आमच्या आशुतोषच्या पाठीवर तुम्ही ठेवलेत, याबद्दल तुमचे मनपूर्वक मी आभारही मानते. मोठ्या संख्येने आज इथे आपण उपस्थित राहिलात. आपला काहीसा भ्रमनिरास झाला तरी देखील शेवटपर्यंत हॉल सोडला नाही तुम्ही. जेवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत सगळे, तेवढ्याच मोठ्या संख्येने आज हॉलच्या खाली उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचे मला मनापासून आभार मानायचे आहेत. आणि येत्या काळामध्ये असाच एकमेकांच्या साथीने आपण आपला संघर्ष कायम ठेवू, एवढी मी तुम्हाला ग्वाही देते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.